2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेच्या आमदारांमध्ये फूट पाडली आणि महाराष्ट्रातील सरकारच कोसळलं। आता 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे। पण यावेळी धक्का विधानसभेत नाही तर थेट संसदेत बसला आहे। कारण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या लोकसभेतील 9 पैकी 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होण्याची तयारी दर्शवली आहे, अशी माहिती समोर येत आहे। या 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांच्याकडे पत्र सादर केल्याचं सांगितलं जात आहे। हा डाव यशस्वी झाला तर लोकसभेत उद्धव ठाकरेंकडे फक्त 3 खासदार उरतील। पण अचानक हे खासदार फुटले कसे? हे 6 खासदार नेमके कोण आहेत? लोकसभा अध्यक्ष त्यांना मान्यता देतील का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांची खासदारकी वाचणार की जाणार? चला संपूर्ण घटनाक्रम समजून घेऊया। या संपूर्ण राजकीय ऑपरेशनला नाव देण्यात आलं ते म्हणजे ऑपरेशन टायगर। गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू होती। या चर्चेनंतर उद्धव ठाकरेंनी 14 जूनला मातोश्रीवर आपल्या सर्व खासदारांची बैठक बोलावली। मात्र 9 पैकी केवळ 4 खासदार प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित होते। काही खासदार ऑनलाईन सहभागी झाल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं। त्यावेळी सर्व खासदार आमच्यासोबत आहेत, कोणतीही फूट पडणार नाही असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला। पण त्यानंतर अवघ्या काही दिवसात दिल्लीतील राजकीय हालचाली वेगाने बदलल्या। विविध माध्यमांच्या वृत्तांनुसार संबंधित खासदार महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांहून दिल्लीला पोहोचले। काही जण मुंबईतून, काही पुण्यातून तर काही नांदेडच्या दिशेने खासगी विमानाने दिल्लीला गेल्याची माहिती समोर आली। यानंतर 6 खासदारांनी स्वतंत्र संसदीय गट तयार करून लोकसभा अध्यक्षांकडे पत्र दिल्याचं सांगण्यात आलं। या पत्रामध्ये आपला गट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन करण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती आहे। आता प्रश्न आहे, हे 6 खासदार कोण आहेत? सध्या ज्या नावांची चर्चा सुरू आहे त्यामध्ये संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वागचौरे आणि ओम प्रकाश निंबाळकर अर्थात ओमराजे निंबाळकर यांचा समावेश असल्याचं वृत्त आहे। मात्र इथे एक गोष्ट स्पष्ट आहे, या 6ही खासदारांनी एकत्र येऊन अधिकृतरित्या पक्ष सोडण्याची घोषणा केलेली नाही। उलट संजय दिना पाटील यांनी सकाळी माध्यमांशी बोलताना आपण एकनाथ शिंदेंना का भेटू, आपला त्यांच्याशी काहीही संबंध नाही असं सांगत पक्षांतराच्या बातम्या फेटाळल्या होत्या। त्यामुळे माध्यमांमध्ये ही 6 नावं चर्चेत असली तरी प्रत्येक खासदाराची अंतिम आणि अधिकृत भूमिका अजून स्पष्ट होणं बाकी आहे। दुसरीकडे संभाव्य फूट लक्षात येताच उद्धव ठाकरे गटानेही तातडीने हालचाली सुरू केल्या। ठाकरे गटाचे लोकसभेतील नेते अरविंद सावंत यांनी मध्यरात्रीच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं। या पत्रामध्ये कोणत्याही फुटीर गटाला स्वतंत्र मान्यता देऊ नये आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच एकमेव अधिकृत संसदीय पक्ष असल्याचं कायम ठेवावं अशी मागणी करण्यात आली। यानंतर संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेत आपली कायदेशीर बाजू मांडली। ठाकरे गटाने आपल्या सर्व 9 खासदारांना 18 जून म्हणजे उद्या सकाळी 11 वाजता होणाऱ्या संसदीय पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्याचा व्हीप बजावला आहे। या बैठकीला कोण उपस्थित राहतं आणि कोण गैरहजर राहतं यावरून नेमके किती खासदार उद्धव ठाकरेंसोबत आहेत हे स्पष्ट होऊ शकतं। संजय राऊत यांनी खासदारांना मोठ्या आर्थिक ऑफर दिल्याचा आरोपही केला आहे। काही खासदारांच्या सह्यांच्या वैधतेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला। मात्र या आरोपांना समर्थन देणारे ठोस पुरावे अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत। दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी या फुटीशी भाजपचा कोणताही संबंध नसल्याचं सांगितलं आहे। आता या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा पक्षांतर्गत बंदी कायदा। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे लोकसभेत एकूण 9 खासदार आहेत। 9 पैकी 6 बरोबर 2/3 होतात। म्हणून 6 हा आकडा अत्यंत महत्त्वाचा आहे। पण उद्धव ठाकरे गटाचा युक्तिवाद वेगळा आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार 2003 मधील घटना दुरुस्तीनंतर केवळ स्वतंत्र गट स्थापन करण्याला संरक्षण राहिलेलं नाही। मूळ राजकीय पक्षाचं विलीनीकरण झालं नसताना फक्त संसदीय गटातील 2/3 सदस्य दुसऱ्या पक्षात गेले म्हणून त्यांना आपोआप कायदेशीर संरक्षण मिळू शकत नाही। त्यामुळे 6 खासदारांचा आकडा पूर्ण असला तरी हे विलीनीकरण कायदेशीर आहे की नाही यावर मोठी लढाई होण्याची शक्यता आहे। प्राथमिक निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांना घ्यावा लागणार आहे। त्यानंतर हा वाद न्यायालयात जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही। या फुटीचा राजकीय परिणामही मोठा असू शकतो। 6 खासदारांचा गट मान्य झाला तर उद्धव ठाकरेंची लोकसभेतील संख्या 9 वरून थेट 3 वर येईल। अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे 3 खासदार ठाकरे गटासोबत राहिल्याचं सध्या सांगितलं जात आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची लोकसभेतील ताकद 6 खासदारांनी वाढेल आणि केंद्रातील एनडीलाही त्याचा थेट फायदा होईल। पण हा फक्त 6 खासदारांच्या संख्येचा प्रश्न नाही। 19 जून हा शिवसेनेचा स्थापना दिवस आहे। त्याच दिवशी या खासदारांच्या शिंदे शिवसेनेत प्रवेश झाला तर बाळासाहेब ठाकरेंच्या राजकीय वारशावर आपलाच अधिकार असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जाऊ शकतो। दुसरीकडे उद्धव ठाकरेंसाठी 2022 नंतरचा हा सर्वात मोठा राजकीय धक्का ठरू शकतो।
खासदारानंतर आता आमदारांमध्येही फूट पडणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे। याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदार आणि विधान परिषद सदस्यांची 22 जूनला बैठक बोलावली आहे। पण या संपूर्ण राजकीय भूकंपाचा अंतिम निकाल अजून लागलेला नाही। आता 3 गोष्टींकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल। 18 जूनच्या ठाकरे गटाच्या बैठकीला कोणते खासदार उपस्थित राहणार? लोकसभा अध्यक्ष 6 खासदारांच्या गटाला अधिकृत मान्यता देतात का? आणि 19 जूनच्या शिवसेना वर्धापन दिनी हे खासदार खरोखर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार का? 2022 मध्ये आमदारांच्या फुटीमुळे उद्धव ठाकरेंचे सरकार गेलं होतं। आता 2026 मध्ये खासदारांच्या फुटीमध्ये लोकसभेतील त्यांची ताकद जवळपास संपुष्टात येणार का? याचं उत्तर पुढील काही तासात किंवा दिवसात मिळेल। तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ऐका जराला सबस्क्राईब करायला विसरू नका।